मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा। माझ्या या मंदार सुमंगल या चॅनलला ज्यांनी सबस्क्राइब केलेलं आहे त्यांना कोटी कोटी धन्यवाद। असेच माझ्या या चॅनलला सतत जोडलेले रहा, नवीन नवीन माहिती घेत रहा। आपल्याला जर का माहिती आवडली तर इतरांना जरूर ती शेअर करा। येन केन प्रकारेण आपल्याकडूनही इतरांना माहिती मिळत राहील आणि त्याचा एक पुण्यही आपल्याला लाभत राहील। आज आपण माहिती पाहणार आहोत मकर संक्रांत। सर्वसाधारणपणे मराठी पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत येते आणि इंग्रजी महिन्याप्रमाणे जानेवारी महिन्यामध्ये ही मकर संक्रांत येते। तसं जर का बघितलं तर संपूर्ण वर्षामध्ये संक्रांत ही दर महिन्याला येत असते, कारण सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो त्याच्या पुण्यकाळाला संक्रांत असं म्हटलेलं आहे। संपूर्ण 12 महिन्यामध्ये सूर्य हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये असा 12 राशींमध्ये संपूर्ण वर्षभर प्रवास करतच असतो। म्हणून प्रत्येक महिन्याला संक्रांत येतच असते आणि त्याचं महत्त्व, त्याचा पुण्यकाळ हा पंचांगामध्ये दिलेलाच असतो। परंतु या सर्वामध्ये मकर संक्रमणाला अत्यंत महत्त्व आहे, कारण सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि त्याचा पुण्यकाळ म्हणून ही मकर संक्रांत आपण सर्वजण साजरी करत असतो। या मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला अत्यंत महत्त्व आहे। सूर्याच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर सूर्य हा मकर राशीमध्ये जाताना सर्वसाधारणपणे 2 तासाचा जो काळ असतो त्याला पर्वकाळ असं म्हणतात आणि मकर संक्रमण या नावाने हा काळ ओळखला जातो। आता या काळामध्ये जर का आपण एखादं पुण्यकर्म जर का केलं तर इतर काळांमध्ये जर का आपण कर्म केलं तर त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक पुण्य आपल्याला या मकर संक्रांतीच्या पर्व काळामुळे प्राप्त होत असतं। म्हणून या मकर संक्रांतीच्या किंवा मकर संक्रमणाच्या पुण्य काळामध्ये काय काय करावं असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे। तर आपल्याला सांगितलेलं आहे की या मकर संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये आपण आपल्या पितरांच्या तृप्तीकरता श्राद्ध करू शकतो, देवतांच्या प्रसन्नतेकरता देवतांची पूजा करू शकतो। आता पूजेच्या बाबतीत जर का आपण पाहिलं तर आपण दरवर्षी घरामध्ये सत्यनारायणाची जी पूजा करतो, या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये जी कथा येते त्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की त्या कथेमधला ब्राह्मण आणि मोळी विक्या हे दोघेही जण संक्रांतीला सत्यनारायणाचं व्रत करत 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 अंती सत्यनारायणाच्या सत्यलोकाला गेले असं सांगितलेलं आहे। म्हणजे संक्रांतीला सत्यनारायणाची पूजा करावी असं या कथेमध्येच आपल्याला सांगितलेलं आहे। म्हणून या संक्रांतीच्या दिवशी पूजा करणं हे अत्यंत पुण्याईचं कर्म आहे। याने आपल्याला विशेष पुण्याचा लाभ होतो। काही लोकांना असं वाटतं की संक्रांतीचा काळ आहे, मग या काळामध्ये पूजा कशाला करायची, आपण चांगल्या मुहूर्तावर पूजा करू। पण मुळामध्ये काही पूजा न करता संक्रांत हीच महत्त्वाची सांगितलेली आहे। यापैकी मी आपल्याला आठवण म्हणून सत्यनारायणाच्या पूजेचं महत्त्व सांगितलेलं आहे। आपण बघा, कथेमध्ये लिहिलेलं आहे की सत्यनारायणाची पूजा ही संक्रांतीला करावी, पौर्णिमेला करावी आणि केव्हाही करावी असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। पण संक्रांतीचा उल्लेख त्याच्या कथेमध्ये मात्र केलेला आहे। आणि म्हणून या संक्रांतीच्या दिवशी जसं आपण पितरांचं श्राद्ध करू शकतो तसं देवतांचं पूजनही करू शकतो, देवतांच्या प्रसन्नतेकरता होम करू शकतो। या दिवशी हवन नक्की करावं। आपल्याला ज्या देवता आवडतात त्या देवतांच्या करता हवन करावं। मुख्यतः पंचायतन देवता ज्या आहेत म्हणजे गणपती, हरी, शिव, भास्कर आणि अंबा, म्हणजे गणपती, विष्णू, शंकर, सूर्य आणि देवी
अशा पंचायतनाच्या देवतांच्या करता हवन करावं। यातही सूर्य संक्रमण असल्यामुळे सूर्याकरता जास्ती हवन करावं। या हवनाचंही पुण्य अत्यंत श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे। म्हणून या संक्रांतीच्या काळामध्ये श्राद्ध करावं, पूजा करावी, होम करावा। त्याच्यानंतर आपल्या पितरांचं नाव घेऊन त्यांच्याकरता तर्पण करावं। तर्पण करणं म्हणजे पितरांचं नाव घेऊन त्यांना पाणी देणं। आपल्या अंगठ्याकडनं आपण जे तर्पण करतो त्याला पितृ तर्पण असं म्हणतात। आपल्या अंगठ्याच्या ठिकाणी पितृतीर्थ आहे, त्यामुळे आपण जर का अंगठ्यावरनं पाणी सोडलं तर ते पितरांना पोचतं आणि अंगठ्याकडनं पितरांचं नाव घेऊन पाणी सोडणं यालाच तर्पण असं म्हणतात। म्हणून तर्पणालाही महत्त्व या संक्रांतीच्या दिवशी दिलेलं आहे। असे अनेक विधी या संक्रांतीच्या दिवशी ज्यांना माहिती आहे ती अनेक मंडळी करत असतात। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना हे माहिती असावं म्हणून मी मुद्दामून हा व्हिडिओ तयार करून आपल्याला पाठवतो आहे। या संक्रांतीच्या दिवशी खरं जर का बघितलं तर आता सगळ्याच सणांच्या बाबतीत असं म्हणायला पाहिजे की त्यातलं जे मूळ शास्त्र आहे, मूळ त्यातलं जे धार्मिक स्वरूप आहे, हे धार्मिक स्वरूप आणि शास्त्र हे उत्तरोत्तर आपल्याला काही माहीत नसल्यामुळे किंवा योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचत नसल्यामुळे त्याचं स्वरूप, धार्मिक स्वरूप जे काही आहे ते खूप कमी होताना आपल्याला दिसतंय आणि कमी होत आहे। आणि म्हणून या प्रत्येक सणांना आणि व्रतांना, या सगळ्यांना एक प्रकारचं सामूहिक महत्त्व याचं एक वाढलेलं आहे। परंतु धार्मिक महत्त्व त्या मानाने जर का बघायला गेलो तर ते आपल्याला कमी होताना दिसतंय। या मकर संक्रमणाच्या वेळेला किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला फार महत्त्व दिलेलं आहे। सगळा तिळाचा त्या दिवशी वापर आपल्याला करायचा आहे। म्हणून त्यांनी सांगितलं की एकंदरीत या तिळाचा आपल्या जीवनामध्ये त्या दिवशी, त्या मकर संक्रांतीच्या दिवशी 6 वेळेला या तिळाचा उपयोग करावा। मग तो कसा करावा तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की तिलस्नायी म्हणजे तीळ पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची। तिलोद्वर्ती म्हणजे तीळ कुटायचे, त्याचं बारीक चूर्ण करायचं आणि ते तिळाचं उटणं अंगाला लावून स्नान करायचं म्हणजे तिलोद्वर्ती। तिलहोमी म्हणजे तिळाचा होम करायचा। तिलोदकी म्हणजे तीळ पाण्यामध्ये टाकायचे आणि ते पाणी प्राशन करायचं। तिलभुक म्हणजे तीळ भक्षण करायचे, म्हणून आपण त्या दिवशी तिळगुळ खातो। तीळ आणि गुळ एकत्र करून आपण एकमेकांना देतो आणि आपण सुद्धा भक्षण करतो। तिलदाता म्हणजे तीळ दान करायचं महत्त्व या दिवशी खूप आहे। म्हणून एकमेकांना तिळगुळ देण्याच्या निमित्ताने आपल्याकडून तिलदान घडत असतं आणि या तिलदानाचं फार मोठं महत्त्व आहे। आपल्याकडे जी काही दशदानं मुख्य द्यायला सांगितलेली आहेत, या दशदानांमध्ये गो भू तिल आज्य वासो धान्य गुडानीच रौप्यम लवणम इत्यादी दशदानान्यनुक्रमात असं सांगितलेलं आहे। ही जी 10 दानं द्यायची आहेत, या 10 दानांमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती गो भू तिल, 3ऱ्या क्रमांकावरतीच तिळाचा नंबर येतो। म्हणून तिलदानाला फार मोठं महत्त्व आहे। आणि तीळ दान केल्याने होतं काय तर तीळ दान केल्याने आपलं पातक नाहीसं होतं। तीळ दान केल्याने पितरांची तृप्ती प्राप्त होते। अशी अनेक फलं या तिळाला सांगितलेली आहे। आणि या तिळाची जी काही महती आहे ती अभूतपूर्व अशी या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला सांगितलेली आहे। तिलभुक तिलदाता दाताच षट्तिलाः पापनाशनाः। सरते शेवटी त्यांनी सांगितलं की हे सगळं 6 वेळेला जर का आपण या तिळाचा वापर केला या मकर संक्रांतीच्या दिवशी तर आपल्या अनेक पापांचा नाश होईल, नाश होऊ शकतो असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। या 6 गोष्टी करण्याने आपलं पातक नाहीसं होतं असं या श्लोकाने सांगितलेलं आहे।
काय काय बघा, तिलस्नायी, तिलोद्वर्ती, तिलहोमी, तिलोदकी, तिलभुक, तिलदाताच, षट्तिलाः पापनाशनाः. म्हणजे या 6 प्रकारे तिळाचा वापर आपण त्या दिवशी जर का केला तर आपल्या पापांचा नाश होईल असं सांगितलेलं आहे. म्हणून या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी प्रथम खरं तर संकल्प करायला पाहिजे. आपल्याकडे कोणतीही गोष्ट संकल्पाशिवाय नाही, प्रत्येक गोष्टीचा संकल्प करायला पाहिजे. या मकर संक्रांतीच्या दिवशी असा संकल्प करावा की मम कायिक वाचिक मानसिक त्रिविध पाप निबर्हणपूर्वकम श्री सूर्य प्रसाद सिद्धये कलक उद्वर्तन पूर्वम स्नानम अहम आचरिष्ये. असा संकल्प करायचा स्नानाचाच पहिल्यांदी. आणि तीळ बारीक करायचे, त्याचा जो कल्क म्हणजे कसं ओलसर असं ते उठणं तयार होतं, ओलसर असा गोळा तयार होतो. ते तीळ वाटल्यानंतर किंवा कुटल्यानंतर त्याचा जो लगदा तयार होतो, तो लगदा सगळ्या आपल्या अंगाला लावून स्नान केल्यानंतर मग पुढील प्रकारे तिळांचा उपयोग करावा असं सांगितलेलं आहे. अंगास तिळाचं चूर्ण लावायचं. त्याच्यानंतर इष्टदेवता, आपल्याला आवडणाऱ्या देवता, आराध्य देवता यांच्या नाममंत्रांनी या तिळाचा होम करायचा, तिळाच्या आहुती द्यायच्या किंवा व्याहृती वापरून तिळाचा होम करावा. त्याच्यानंतर तीळ घातलेलं पाणी आपण प्यायला घ्यावं. त्यानंतर तिळाचे विविध पदार्थ भक्षण करावेत आणि तिळाचे विविध पदार्थ आपल्या आप्तेष्टांनाही द्यावेत. अशी श्री सूर्यनारायणाची या दिवशी हे सगळं करून सूर्यनारायणाची पूजा करावी. या मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही पर्वकाळी जेव्हा आपण एखादं दान करतो तेव्हा इतर वेळेला केलेल्या दानापेक्षा त्या पर्वकाळामध्ये केलेल्या दानामुळे आपल्याला त्याचं 100 पट सहस्र पट असं त्याचं फल मिळत असतं. म्हणून दानच करायचं आहे तर ते योग्य पर्वावरती दान केलं पाहिजे. म्हणून संक्रांतीला कशाचं महत्त्व आहे तर संक्रांतीला सर्वात जास्ती महत्त्व हे दानाचं सांगितलेलं आहे. म्हणून दान करावं. म्हणून या दानामध्ये सुद्धा विशेष आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आणि पूर्वापार आपण पाहतो की या दानामध्ये सुद्धा स्त्रियांनी विशेषतः दान करण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. म्हणून स्त्रिया या दिवशी भरपूर दान धर्म करत असतात. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय दान दिलं जातं तर मातीचं मडकं, मातीचं सुघट हे दान केलं जातं. आणि हे दान करताना सुद्धा रिकामं ते द्यायचं नाही, तर त्याच्यामध्ये त्या सुघटामध्ये गहू, गूळ, उसाचे तुकडे, गाजर, कापूर, हळकुंड असे पदार्थ त्या सुघटामध्ये घालून, मडक्यामध्ये घालून ते मडकं दान दिलं जातं. काही स्त्रिया या संक्रांतीच्या निमित्ताने सुवासिनींना स्नानासाठी तेल देतात, उटणं देतात, असे पदार्थ देतात. अशी दानं आपण सहजगत्या करू शकतो. या सुघटाच्या दानाने आपल्याला स्थिर सौभाग्याचा लाभ होतो असं सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या सुघटाच्या दानाने आपल्या कुलाची अभिवृद्धी होती म्हणून सांगितलेलं आहे. धनधान्यांची समृद्धी आपल्याला प्राप्त होते हे सांगितलेलं आहे. आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते असंही याचं फल सांगितलेलं आहे. याच्या सुघटाच्या शिवाय बोळक्यांचं पण दान केलं जातं. आपल्याला जे काही दान करायचं आहे ते दान आपल्या अपत्याच्या अभिवृद्धीसाठी दान केलं जातं. पूर्वीच्या काळी दान करताना रवी दान करत असत, एखादा कुंभ दान करत असत. ताक करण्यासाठी, दही घुसळण्यासाठी रवी आणि
घट दान करत असत आणि पशुधन प्राप्तीसाठी घाण्याचं किंवा जात्याचं दान करत असत. वस्त्रपूर्ती, घडवंती किंवा साडीचं दान संतती सदाचारी व्हावी म्हणून करत असत. त्यानंतर साडी चोळी देणं ज्याला आपण म्हणतो, याचं दान केल्याने अवैधव्याची प्राप्ती होत असते आणि अवैधव्याची प्राप्ती व्हावी म्हणून साडी चोळी दान द्यायला सांगितलेली आहे. बाकीची काही दानं जी आहेत ती आपण देऊ शकतोच असं नाही, पण जी दानं यातली देता येतील ती अवश्य दान करावी. त्यातल्या त्यात आपण तिलदान करू शकतो, त्यातल्या त्यात आपण हळद कुंकू देऊ शकतो, त्यातल्या त्यात आपण साडी चोळी दान करू शकतो, त्याच्यानंतर घटदान करू शकतो, सुघट दान करू शकतो, त्यानंतर ते बोळकं दान करू शकतो आणि त्याच्यामध्ये या सगळ्या वस्तूही आज आपण घालून ते दान करू शकतो. आपल्याला सौभाग्य प्राप्तीसाठी हळकुंड, त्याच्यानंतर एखादा आरसा, त्याच्यानंतर काजळ आणि निरांजन याचंही दान करावं म्हणून सांगितलेलं आहे. अखंड वंश वृद्धीसाठी जोडवी दान करायला सांगितलेली आहे म्हणून सुघटाचं अभीष्ट प्राप्तीसाठी दान द्यावं. आणि याखेरीज रसादिकांची वाहती धार, गूळ, गौरीहर, तिलपात्र, तिळाने भरलेली भांडी असं विविध दानं देऊन या संक्रांतीला पुण्य संपादन केलं जातं. आणि पुण्य संपादनाच्या दृष्टीने अशी अनेक दानी दिली जातात. हल्ली काही अनेक छोट्या वस्तू अनेक संख्येने अधिक स्त्रियांना देण्यापेक्षा नित्य उपयोगी वस्तू आणि पुस्तकं यांची सुद्धा दानं काही करणारे आपल्याकडे महाभाग आहेत की समाजामध्ये कशाचा आत्ता उपयोग आहे त्याचा विचार करून ज्यांना गरज आहे, जे गरीब आहेत, ज्यांना पुस्तकं, वह्या, पेनं हे घेणं शक्य नाही, अशा मुलांना त्यांच्या अभ्यासाकरता पुस्तकं, वह्या, पेन अशा अनेक गोष्टी दान करणारी मंडळी आजही आहेत. येणं केनं प्रकारेनं मला सांगायचं एवढंच की जुन्या पारंपरिक दानांचाही विचार करून त्यातलं आपल्याला काही जर का शक्य असेल तर जरूर त्यातलं दान करावं. किंवा आत्ताच्या काळामध्ये आधुनिक समाजामध्ये या 20व्या शतकामध्ये जे काही दान करणं आपल्याला शक्य आहे त्याचा विचार करून समाज उपयोगी वस्तू समाजाला दान या पर्वाच्या दिवशी कराव्यात. संक्रांतीला दानाचं विशेष महत्त्व आहे आणि म्हणून जास्तीत जास्त आपल्याला जेवढं दान करून पुण्य मिळवता येईल तेवढं पुण्य त्या दिवशी संपादन करावं. भले त्याची संख्या कमी असेल तरी चालेल, भले एखाद्या मुलाला तुम्ही हे दान दिलं तरी चालेल किंवा एखाद्या व्यक्तीला दान दिलं तरी चालेल, पण ते दान त्या दिवशी जर का दिलं गेलं तर त्याचं खरं श्रेय, दानाचं श्रेय आपल्याला प्राप्त होईल यामध्ये शंका नाही. किंवा प्रत्यक्ष दान देणं त्या संक्रांतीला शक्य नाहीये, अशा वेळेला कमीत कमी त्या पर्वाच्या वेळेला दान करण्याचा संकल्प तरी करावा आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा ते दान करावं. त्या पर्वावरती दान देण्याचा संकल्प होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून कमीत कमी दान तर करावं किंवा त्या दिवशी संकल्प तरी करावा. म्हणून अशा दानाने समाज ऋणाची थोडीफार का होईना परतफेड आपल्याला करता येऊ शकते. म्हणून संक्रांतीच्या दिवशी दान करावं म्हणून सांगितलेलं आहे. त्यातल्या त्यात आपण दान एकमेकांना देत असतो, म्हणजे साखरपुटाणे, हलवा, तिळगुळ याची देवघेव आपण करत असतो. या संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना देण्यात येणारा तिळगुळ, त्या तिळाच्या वड्या, छोटे लाडू, रेवड्या अशा वस्तू आपण एकमेकांना दान देत असतो. फक्त त्या दान देत असताना आजही स्वच्छतेची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण त्या देताना सुद्धा एखाद्या छोट्याशा पिशवीमध्ये द्याव्यात, एखाद्या डबीमध्ये द्याव्यात, अशा त्या दान दिल्या जाव्यात. थोडकं दान करावं पण व्यवस्थित आणि नीटनेटकं ते दान करावं. दान घेणाऱ्याही व्यक्तीला त्याचा आनंद वाटला पाहिजे.
स्वीकारतानाही त्याला मनापासून बरं वाटलं पाहिजे आणि मनापासून केलेलं दान जे काही आहे आणि नीटनेटके केलेलं जे काही दान आहे ते खऱ्या अर्थाने आपल्याला फलदायी ठरत असतं. म्हणून या संक्रांती पर्वावरती केलेलं दान खरोखरी याचं फल काय आहे तर चित्त शुद्धी हे याचं फल सांगितलेलं आहे. म्हणून समाजाविषयी प्रेम आणि आपुलकी वाढवणारं असं हे या संक्रांतीचं दान आहे. या दानामध्ये अनेक ज्या काही उल्लेख केलेले आहेत या दानामध्ये खरं तर देहदान, रक्तदान, नेत्रदान, मूत्रपिंडदान याचा उल्लेख नाही आहे. परंतु जर का मृत्यूपूर्वी आपल्याला हे दान करायचं जर का असेल तर याचा संकल्प मकर संक्रमणाच्या पर्व काळामध्ये त्याचा संकल्प करावा. दानाचा संकल्प जरी या पर्व काळावरती केला तरी सुद्धा आपल्याला त्याचं महत्त्व किंवा त्याचं फल प्राप्त होईल, चांगलं फल प्राप्त होईल हे निश्चित आहे. म्हणून ते अधिक पुण्यदायी ठरणार आहे. म्हणून मकर संक्रांतीचं दान फल विविध वस्तू लुटण्यांमध्ये आहेच आहे, परंतु या संक्रांतीच्या दानापासून इहलोकामध्येही समाधान ज्यांना हवं असेल त्यांनी द्रव्य, धान्य, वस्त्र, नित्य उपयोगी वस्तू यांच्या दानाबरोबरच जे काही शाश्वत असं फलदायी दान आहे अशाही दानांचा विचार करून ती दानं या दिवशी दिली पाहिजेत. या संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. भोगी म्हणजे विविध याचा उपभोग घेण्याचा दिवस आणि या दिवशी महिला मंडळी काजळ, गजरा, सुगंधी पदार्थ, अलंकार ह्या सगळ्या वापरून त्या उत्सव साजरा करतात. आणि दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या किंक्रांत म्हणून असते आणि हा करीदिन म्हणून ओळखला जातो. आणि या दिवशी कोणताही सोहळा, समारंभ, पूजा अर्चा ही केली जात नाही. याच्याकरता हा दिवस निषिद्ध मानलेला आहे. म्हणून या संक्रांतीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संक्रांतीला दानाचं महत्त्व कसं आहे, त्याच्यानंतर या संक्रांतीच्या दिवशी तिळाचं महत्त्व काय आहे, या संक्रांतीच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या विषयाबद्दल हा व्हिडिओ मी बनवून आपल्याला माहिती दिलेली आहे. जरूर आपल्याला जर काही माहिती आवडली तर याला लाईक करा आणि माझा चॅनल आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर जरूर सबस्क्राईब करावा. आपल्याला जर का माहिती आवडली तर ती इतरांना जरूर शेअर करावी. सूर्यनारायण भगवान की जय.